वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे अभ्यंग स्नान, जे की गड्यांचं पाणी, आणि आमचे मोठे गडी बसलेले आहेत आंघोळीला। सगळ्यात मोठा गडी बघा इकडे बघा तनी कुठे ही आलेली आहे बहीण अरे हे बघा इथं बसलेली आहेत ही दोन आंघोळीसाठी। लय गोरे गोरे दिसायलेत आंघोळीच्या आधीच। तरी लय जोडीस का काय, लय गोरे दिसायले। चला तर मला घालायची आता यांना। चला बी कंटिन्यू। हा इथं सगळ्यात मोठा गडी बसलेला आहे, जी की चोळायचे त्याला दीदी चोळणार आहे। कधी अंशो कोण चोळणार आहे? इथला मेंबर मी आहे, मी आलेली आहे इकडं। चला आमची इथं अभ्यंग स्नान चाललेली आहे तयारी। माझा अंशू क्यूट लय भारी दिसायलाय। चला इथं चाललेली आहे तयारी अभ्यंग स्नानाची आमच्या। इथे मी करत आहे दिवे आणि मुटके, जे की आंघोळ वगैरे झाल्यानंतर ओवाळणीसाठी असतात ना ते। आमच्या इकडे तर दरवर्षी असंच करतात, कारण आई वगैरे करते म्हणून मीही करते, आणि मुली घालत होत्या यांना आंघोळी मुलांना वगैरे। तर तेच चालू आहे माझं सकाळ सकाळचं प्रिपरेशन। सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे। ओवाळीचं वगैरे मी काही शूट केले नाही, कारण मीच दिवे देत होते, आणि ते राहून पण गेलेले आहेत दिवे वगैरे दाखवायचं, जे की आपले ज्वारीचे किंवा फळमुटका ते राहतात ना ओवाळीचे, ते ओवाळलेले आहेत। आता मी करते इथं शेवयाचा भात यांच्यासाठी। हे बघा इथं ठेवलेला आहे आधण मी पाणी गरम होण्यासाठी। उकळी आल्यानंतर ह्याच्यात टाकायच्या शेवया। मी करते शेवया। किती थाट असताय गाड्यांचा, बाईच्या पाण्याला कोणी सुद्धा विचारत नाही बाईला, आईशिवाय कोण विचारत नाही। चला फायनली अशी झालेली आहे आमची दीपोळी। तुमची कशी झालेली आहे? बाथरूम मधलं मला ओवाळायला थोडंफार नको वाटलं, त्याच्यामुळं म्हणजे टाइम पण नव्हता, हात भरलेले होते म्हणून काही ते दाखवले नाही। आता पाडव्या दिवशी दाखवते मी तुम्हाला ओवाळायचं वगैरे ते। हे पहा इथे सुरू होत आहे शेवयाचा भात। हाय फ्रेंड्स, तर आज होतं गड्यांचं पाणी, जे की आंघोळा वगैरे सगळं घातलेलं आहे। हर्षूला अंशूला सगळं झालेलं आहे। आता वाजलेला आहेत रात्रीचे 7, आणि आता मी करणार आहे गुलाबजामुन, जे की यांनी मला दुपारीच आणून दिलेला आहे खवा। काल करणार होते पण काल काही करणं झालं नाही, हे काही आणले नव्हते, त्याच्यामुळे नाही। यांना दुकानचं पण थोडंफार काम होतं, कारण उद्या आहे लक्ष्मी पूजा, त्याच्यामुळे त्यांना कलर वगैरे देणं खूपच काम होतं। रात्री खूप म्हणजे थोडाफार उशीर झाला होता त्यांना यायला, म्हणून ते आणले नाहीयेत। आता आज आणलेले आहे, तर मी आता बाहेर काढून ठेवलेला आहे फ्रीज मधला खवा, आणि आज ना म्हणजे चिवडा आणि जामून हेच करणार आहे। अंशू दिसत नाही, कारण अंशू माग बघा डान्स करायला। अंशू आज एकटाच आहे, कारण आज गेलेला आहे हर्षू यांच्यासोबत दुकानी। चला तुम्हाला दाखवते। हे पहा इथे ठेवलेला आहे खवा, अर्धा किलो आहे। आता याच्यामध्ये कसं करते तुमच्यासोबत शेअर करते, शेअर करते। चला आपण फटाफट करूया, एका तासात होऊन जातात जामून, आणि चिवडाला अर्धा तास लागतो बस। आता तर कुठं भरपूर केलेला आहे, आणि
एवढं वाजायला लागलंय, बेंड बाजा वगैरे आणि फटाके तर अनलिमिटेड खूप वाजायला लागलेत. आम्ही ही काल वाजवलेले आहे, तुम्ही पाहिलेच असेल माझ्या ब्लॉग मध्ये. तर चला, उद्या आहे लक्ष्मीपूजा, त्याचं तर एवढं सामान, एवढं उद्या तर मला बिलकुल टाइम नाही. उद्या तर मी फराळाच्या नादी लागू शकत नाही, त्याच्यामुळे आज जेवढं होईल तेवढं आवरून घेणार आहे. चिवडा झाला ना सगळं संपलं, फराळ बनवायचं एवढं मात्र खरंय. चला आपण बोलूया. नाच नाच नाच. नाच नाच. दुसरं काही कर. लहानशीच झालेला आहे नाचून, खूप आवडतं त्याला नाचायला बरं का, खूप. ते दिवाळी मागायला येतं कडतं, ते आलेले आहेत खाली आणि अंशू नाचतोय. चला, असं म्हणण्याच्या नादात ब्लॉग खूप लांब होतो. मला आवडायला लागलाय की नाही माहिती, पण चला मी करते जामून. खूप वाजायला लागला, आता आवाज येणार नाही तुम्हाला, खूप वाटत झालं वाजते. टाकलेली आहे, अर्धी वाटी आहे, मी लागल तसं टाकणार आहे ह्याच्यामध्ये खवा. पीठ तर मळायचं आहे मला, पण आता मी इथे घेतलेलं आहे पातेलं, जे की ह्याच्यामध्ये मला ठेवायचं आहे हे आपलं काय म्हणते चाचणी, आणि हे ठेवणार आहे मी, कारण चाचणी होईल मळेपर्यंत. चाचणीला थोडाफार वेळ लागतो आणि तळेपर्यंत पण होईल, पण ठेवावं म्हणायला लागले, कारण एकदा मिक्स झालं ना पीठ, तळायला पण काही वेळ लागत नाही, 5 मिनिटात होईलच मळणं. आणि इथे घेतलेलं आहे दूध, जे की ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, आणि खायचा थोडा सोडा पण टाकलेला आहे मी, एवढा म्हणजे अर्ध्या चम्मचला पण अर्ध्यातला अर्धा टाकलेला आहे खायचा सोडा याच्यामध्ये. कोणी टाकतं कोणी नाही, जस्ट त्याच्या हिशोबाने करत असतं. ते मी ठेवलेलं आहे तेल, जे की ह्याच्यात तळायचे आपल्याला जामून. पीठ रेडी आहे आपलं, आणि इथे ठेवलेलं आहे पाणी, घेतलेलं आहे 3.5 ग्लास मी. आणि आता ह्याच्यात साखर टाकायची आहे 2 ग्लास, 2 ग्लास नाही 3 ग्लास, सॉरी, पण मी अंदाजे टाकते बरं का, माझं काही खरं धरू नका तुम्ही, मी अंदाजे टाकते आणि जसं गोड लागेल तसं टाकते मी. आणि जामून थोडेफार गोडच असतात, मी थोडं कमी गोड बनवते, एवढं आहे. आणि इथे आता तेल तापलेलं आहे, ह्याचे करायचे जामून आपल्याला. चला लेट्स गो. आता आपल्याला इथे करायचे आहेत जामून, आणि इथे पाणी केवढं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, 3.5 ग्लास पाणी, आणि तेवढीच साखर टाकणार आहे मी, आणि जामून गोडच असतात म्हणून. इथे मी टाकते चाचणीमध्ये साखर, जे की 3-3.5 वाट्या बरं का. हे वाटी थोडीफार छोटी आहे माझी, कारण ग्लासाने घाय घेतलेला आहे पाणी मी. आणि हे पहा, म्हणजे अंदाजे साखर म्हणजे आपल्याला जेवढं गोड लागतं ना तेवढं तुम्ही टाकू शकता, तसं काही नाहीये. इकडे आपला पाकही रेडी होईल आणि इकडे आपले जामून होतील. ती बारकी मुंगी आहे हातात मी ना, मी तर अंदाजेच टाकायले, माझं बघून नका टाकू, नसतं तुम्हाला गोड लागत असतील, तुमचे सपक झाले तर मग प्रॉब्लेम होईल. आणि पाक मात्र व्यवस्थित येतो मला, एवढं मात्र आहे, कारण बिघडत कधीच नाही, मी अंदाजे करते ना त्याच्यामुळं. आणि मी पाकात टाकणार आहे विलायची, जी की मी घेतलेली आहे विलायची, याला कुठून पण आताच नाही, ते पाक झाल्यानंतर याला थोडंफार म्हणजे सोलून ठेवते. तिथे साखर पण आहे आपली, याला सोलून ठेवलं ना म्हणजे कुटून टाकता येईल आपल्याला. खूप सुंदर पीठ झालेलं आहे आपलं हे बघा. मला तर आणि वाटायला लागेल की आणि थोडाफार मैदा टाकावा, पण मध्ये ना ते निब्बर राहतात ना, ते नाही आवडत. जसे म्हणजे दुकानात भेटतात ना तसे होतात, एवढे सुंदर. आणि हे मी माझ्या मैत्रिणीकडून शिकली आहे, कारण मला जामून बिलकुल येत नव्हते कसलेच. ही माझी एक फ्रेंड आहे, तिनं शिकवलेलं आहे मला. 6 महिने झाले असतील, पण मी दरवर्षी बनवते, पण मध्ये निब्बर राहत होते म्हणून मी बनवायच्या नादी जात नव्हते. पण तिनं येऊन मला शिकवलेलं आहे, म्हणून मी एकदा केले होते तर खूप सुंदर झाले होते जामून, म्हणून मी तिचंच बघून बनवायला लागले. जसं म्हणजे ती जसं बनवते ना तसंच. खरंच खूप सुंदर होतात जामून बरं का. असं वाटतं की घरी केल्यासारखे वाटत नाही आहेत, बाहेरून आणल्यासारखे वाटतात, एवढे सुंदर होतात जामून. चला तर आपण टाकूया जामून. फायनली तुम्हाला दाखवते मी जामून कसे झाले ते, तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पहा. हे बघा किती सुंदर. आता एकदम पाक वगैरे झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवते, एवढे छान लागतात ना, खूप भारी लागतात बरं का. तेल सुद्धा धरत नाही आहेत हे जामून माझे, तुम्हाला सांगते खरंच. हे पहा, दिसत असेल तुम्हाला.
चला आता आपण टाकूया हे. मला ना त्या मैत्रिणीची ना आठवण येते बरं का. दरवेळेस मी जेव्हा केव्हाही जामून बनवेन ना, खरंच तिने मला जामून शिकवून गेली आहे. तशी तर माझी फ्रेंड ती आणि बी. हे पहा किती सुंदर असे बनलेले आहेत. तुम्हाला मी ना फोडून दाखवू. पोळायला लागले, थोड्या वेळाने दाखवते फोडून. खूपच पोळायला लागले. हे बघा, हा पोळले. हे बघा कसले सुंदर आणि स्पॉन्जी झालेले आहेत. ती बनवती ना, लय भारी बनवते तिने स्वयंपाक बरं का. मी असंच कोणाकून, मला आधी काही येत नव्हतं, असंच कोणाकोणाकून मी शिकलेली आहे. खरंच माणसानं शिकत राहावं एवढं मात्र खरंय. फायनली इथे झालेले आहेत आपले जामून. बघा तुम्ही, हे पहा इथे होत आहेत. आणि इथे आपला रेडी होत आहे पाक, पण झालेला आहे ऑलरेडी. आणि इथे मी टाकलेला आहे, हे पहा इलायची वाटलेली आहे, आता टाकायची आहे मला आतमध्ये. बघा घाम पण आलाय, तुम्हाला दिसत नसेल. तर आता मी टाकणार आहे इलायची याच्यामध्ये. ऑलरेडी झालेले आहेत जामून आपले. आता तळा येऊन तळून घ्यायचंय मला आणि टाकायचं, झालं एवढंच, बाकी काही झाल्यात. आता मला चिवडा करायचा आहे, लसूण वगैरे सोलायचा आहे. लसूण सोलला नाहीये मी, मला सोलायचा आहे लसूण. आता थोडाफार बसून लसूण सोलणार आहे, कारण पाय आधीच खूप म्हणजे दबलेले आहेत माझे. उभा टाकून टाकून खाली बसून म्हणल्यास काही वाटत नाही, पण उभा टाकून ना खूप पाय दुखायला लागलेत नंतर. आता काही वाटत नाही करते वेळेस. चला इथे होत आहेत हे बघा जामून. चला तर मुलं वगैरे झोपलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत 11:15 काहीतरी. हे आता आले जस्ट दुकानाहून, जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं. आणि चिवडा काही मी बनवला नाही, कारण मुलांना झोपायचं होतं. आता मी चिवडा उद्या बनवेन, उद्या किंवा परवावर गेला तो. आणि चिवडाच राहिलेला आहे, सर्व काही झालेलं आहे बनवायचं. तर उद्या आहे लक्ष्मीपूजनचं, उद्या तर खूप म्हणजे खूप काम आहे. चला, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि जामून आवडले की नाही, कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा चॅनेल. आणि तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.